बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा एवढंच राज्यामध्ये गाजणारं प्रकरण म्हणजे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमधला मृत्यू आणि सोमनाथचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच झाल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये ठेवण्यात आलाय। न्यायदंडाधिकाऱ्यांनी 452 पानांचा गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगाला सादर केला। या अहवालाच्या नंतर मानवाधिकार आयोगाने पोलिसांना नोटीस धाडली आहे। सोमनाथ सूर्यवंशींचा 15 डिसेंबरला कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला। दरम्यान सोमनाथच्या अंगावरती अनेक जखमा होत्या असे या शवविच्छेदन अहवालामधूनही समोर येत आहे। तर जबाबदार पोलिसांचं निलंबन न करता हत्येचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ यांचे बंधू प्रेमानंद सूर्यवंशी यांनी ही मागणी केली आहे। संबंधित पोलिसांना फाशी देण्याची सुद्धा त्यांची मागणी आहे। सूर्यवंशी यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवण्याची सुद्धा त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे। आपल्याबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू आहेत। सर, आपण राज्य मानवी हक्क आयोगाकडे आलेल्या होतात, त्यांच्यासमोर काल सुनावणी झाली। काय नेमकं सुनावणीमुळे झालं आम्हाला सांगा। 20 तारखेला आम्हाला मानवी हक्क आयोग यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी त्याच्या आपलं जे कारागृहाचे जेलर साहेब वगैरे आलेले होते आणि SP साहेबांनी PSIला पण पाठवले होते आणि जो काही माननीय न्यायाधीशांनी जो काही अहवाल सादर केलेला आहे मॅजिस्ट्रेटने, त्याच्यामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की सोमनाथचा मृत्यू हे न्यायालयीन आपल्या पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे, हे त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं गेलेलं आहे। आणि जे काही या प्रकरणाशी संबंधित आहेत, जे कोणी कर्मचारी असतील त्यांना 23 जुलैला नोटीस बजावून ते बोलवलेले आहे। आतापर्यंत कारवाई कोणाकोणावर झाली आणि नेमकी काय कारवाई झाली तुम्हाला काही कळलंय का? आता काही जे पोलीस अधिकारी होते जे प्रकरणाशी संबंधित होते त्यांना तात्पुरतं निलंबित केलेलं आहे आणि निलंबित करणं हे काय म्हणजे स्पष्ट होऊ शकत नाही। त्याच्यामुळे त्यांना निलंबित करण्यापेक्षा त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सरकार ऐकतंय का आतापर्यंत सरकारकडून काय तुम्हाला मदत मिळाली? सरकार तरी कोण ऐकत नाही, कारण ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं विधानसभेमध्ये, चुकीची माहिती दिली होती की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही आणि सोमनाथला श्वसनाचा आजार हा पूर्वीपासूनच होता, हे देखील असं चुकीची माहिती त्यांनी दिली। पण आता जे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं तर आहे। मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, कारण की चुकीचं स्टेटमेंट त्यांनी अधिवेशनात दिलं होतं, सगळ्यांसमोर दिलं होतं। माफी मागण्याची काही गरज नाही, पण त्यांनी आता जे कारण आहे की बाबा मान्य केलं पाहिजे की बाबा मी आता मुख्यमंत्री साहेब हे गृहमंत्री आहेत, त्यांनी मान्य केलं पाहिजे। त्यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही, कारण जे काही पोलीस दोषी असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे ना, त्यांची पाठराखण करून काहीच गरज नाही। मुख्यमंत्री असतील किंवा IG असतील, हे लोक आपलं स्टेटमेंट मागे घेऊन जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का आणि तो किती लवकर करणार, तो गुन्हा दाखल केल्याच्या नंतर किती लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही संपूर्ण केस चालवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि हे जर केलं तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अजूनही न्याय जिवंत आहे असं आपण बोलू शकतो। कॅमेरामन हेमंत कदमसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।